गर्वाने गोवर्धन. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. वर्षभर सोनं खरेदी करू नका, खाद्यतेलाचा वापर कमी करा, आयात करावे लागणाऱ्या परदेशी खतांचा वापर टाळा, वर्क फ्रॉम होम करा, पेट्रोल डिझेल गाड्यांचा वापर कमी करा अशी आवाहनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना मागच्या 2 दिवसात केली. या आवाहनाला काल मध्य प्रदेशमध्ये हरताळ फासला गेला होता. मध्य प्रदेश पाठ्यपुस्तक मंडळाचं अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी भाजप नेते सौभाग्य सिंग हे शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन निघाले. ते आपण सर्वांनी काल या झिरो आवरमध्ये बघितलं होतं. पण आजचं तुम्हाला सांगते. काटकसर आणि परकीय चलन वाचवण्यासाठी सुरुवात मोदींनी स्वतःपासून केली आहे, ती आपल्या ताफ्यातल्या गाड्यांची संख्या 2 वर आणून. त्या पाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, नितीन गडकरी यांनी सुद्धा लागलीच आपलाही ताफा कमी केलाय. पंतप्रधानांच्या आवाहनाला राज्यात सुद्धा दमदार प्रतिसाद मिळाला. सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांना परदेश दौरे रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहनाने प्रवास केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांचा जपान दौरा रद्द केला. याच काटकसरीच्या आवाहनाची राज्यातील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत, शंभूराज देसाई यांनी देखील ओढली. आता याची दुसरी बाजू सांगायची झाली तर माजी पर्यावरण मंत्री आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. वाहन धोरण हे महाविकास आघाडीच्या काळातलंच होतं, उलट आता त्याला केराची टोपली दाखवण्यात आल्याचं ते म्हणाले. काँग्रेसने देखील निवडणुकीच्या काळामध्ये पंतप्रधानांनी या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. पण एकूणच राजकीय आणि प्रशासकीय स्तरांवर मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद मिळू लागलाय हे नक्की. पण आता प्रश्न येतो तो सर्वसामान्यांचा. तर आमचा आजचा प्रश्न याच संदर्भातला आहे. थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात दुसरा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला तुम्ही स्वतः प्रतिसाद देणार का, असा आमचा प्रश्न आहे. होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. कुठल्याही बदलाची स्वतःपासून सुरुवात करावी असं भारतीय संस्कृती सांगते आणि या संस्कृतीचं दर्शन पंतप्रधान नरेंद्र